मंत्र आणि तंत्रभूमी असलेल्या नाशिकमध्ये दैवशक्ती असल्याचा खोटा दावा करत एका महिलेवर वारंवार बलात्कार केल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय। स्वयंघोषित कॅप्टन अशोक खरात याला नाशिकच्या गुन्हे शोध पथकानं ताब्यात घेतलंय। मंत्रतंत्राच्या नावाखाली त्याने महिलेवर बलात्कार केला असल्याचं देखील आता समोर आलंय। नाशिक शहरातील कॅनडा कॉर्नर परिसरात असलेल्या ओकस प्रॉपर्टी डीलर्स अँड डेव्हलपर्स त्याच्या कार्यालयात एका छुप्या पद्धतीनं कॅमेरा लावून महिलांची गैरवर्तन तो करत होता। याबाबत अधिकचा आढावा घेतला आमचे प्रतिनिधी तबरेज शेख यांनी। पाहूयात। दिल्लीपासून गल्लीपर्यंत राजकीय नेत्यांचे भविष्य बघणारा कॅप्टन खरात आता नाशिक पोलिसांच्या ताब्यात आला आहे। कारण एका महिलेने कॅप्टन खरात त्याच्या विरोधात गैरवर्तन आणि अत्याचार केल्याचा गुन्हा दाखल केलेला आहे आणि त्याच पथकांनी नाशिक पोलिसांनी आता नाशिक गुन्हे शाखा युनिट 1च्या पथकांनी आता त्याला रात्री ताब्यात घेतलेला आहे। त्याच्याकडून विचारपूस केली असता धक्कादायक माहिती पोलिसांना समोर आलेली आहे। त्याच्याकडून जप्त करण्यात आलेल्या पेन ड्राईव्हमध्ये जवळपास 60पेक्षा जास्त महिलांशी त्यांनी गैरवर्तन केल्याचा समोर आलेला आहे। आपण आता बघू शकतोय का याच ओकस या कार्यालयामध्ये तो भविष्य बघायचा, ज्योतिष कार्यालय चालवायचा आणि याच कार्यालयामध्ये एका रूममध्ये त्यांनी लपून कॅमेरा लावलेला होता आणि याच रूममध्ये त्यांनी अनेक महिलांशी गैरवर्तन केल्याचा आता माहिती समोर येत आहे। आणि त्याच प्रकारे आता नाशिकचे जे गुन्हे शाखाचे पोलीस अधिकारी आहे, नाशिकचे गुन्हे शाखेचे जे पथक आहे ते आता अशोक खरात यांची कसून चौकशी करत आहे। एकूणच अनेक राजकीय नेते नामांकित महिलांचा या व्हिडिओमध्ये समावेश आहे आणि त्यामुळेच आता या घटनेची गंभीरता बघता आता नाशिक पोलिसांनी अशोक खरात कॅप्टनला अटक केलेली आहे आणि त्याच्याकडून आता विचारपूस सुरू करण्यात आलेली आहे। तबरेज शेख, 9 न्यूज महाराष्ट्र, नाशिक।